tiger carcass discovered in Sakorda, Dharbandora has triggered a detailed scientific investigation, even as Forest Minister Vishwajit Rane clarified that preliminary findings do not point towards poaching. Authorities are now relying on forensic and toxicology examinations to uncover the exact cause behind the animal's death. Speaking on the issue, Rane said initial assessments by Forest Department officials have ruled out poaching in the case. However, he noted that the condition of the carcass made it difficult for experts to immediately determine how the tiger died. According to the department's preliminary report, the carcass was in an advanced state of decomposition when it was recovered from Sakorda in Dharbandora. Due to this, officials have not been able to conclusively establish the cause of death. The Forest Department has collected samples from the carcass and sent them for toxicology, forensic and DNA testing. The investigation is continuing and officials are awaiting laboratory reports that may provide clarity on the circumstances surrounding the tiger's death. Authorities have assured that all possible angles are being examined as part of the ongoing probe. Manish Parab and Omkar Deshprabhu for Goa 365. राज्यात अपघातांचे सत्र थांबपाचे नाव घेना तसेच विकासाच्या नावान चालू असलेल्या खणकामाक लागून जायतेकडेन अपघात घडत आसात. गोवा दोडामार्ग रस्त्यार उदकाच्या पायपलायनी खातीर खणिल्ल्या उक्त्या खळयेत एक कार पडली. कारीचे बरेच लुकसाण जाला. गोवा 365 खातीर महेश गोयकार, मनीषा जाधव आणि सानिका नागवेकर. तिसवाडी वाठारात 2,16,000 चौखन मीटर जमनीच्या विक्री कागदपत्रात फटवणूक केल्याच्या प्रकरणात जमीन विभाजन करतो सिद्दकी उर्फ सुलेमान खान हाका उत्तर गोंय न्यायालयान जामीन मंजूर केला. सिद्दकीची स्वाक्षरी वा शिक्को आणि वादग्रस्त कागदपत्रां हांचो थेट संबंध ना अशें सांगपी CFSL अहवालाचो विचार करून जामीन मंजूर जाला. मजगती ह्या कागदपत्रा वरवीं ताणे स्वता फटवणूक केल्ल्याचो प्रत्यक्ष पुरावो ना अशेंय न्यायालयान म्हळां. सिद्दकीक नोव्हेंबर 2024 वर्सा अटक केल्ली. ह्या प्रकरणात ताची सुटका जाल्या उपरांत सिद्दकीचे स्वातंत्र्य अजूनही हेर प्रलंबित प्रकरणात ताची उपस्थिती गरजेची आसा काय ना हाचेर आदारून आसतले. जातूंत तो हवालदाराची मोटरसायकल घेवन ताब्यांतल्यान पळून गेल्ल्याचो आरोप आसा. जमीन हडप प्रकरणात आरोपी सिद्दकी उर्फ सुलेमान खान हांनी दाखल केल्ली. सिद्दकी उर्फ सुलेमान खान हांनी 27 नोव्हेंबर 2025 दिसा उच्च न्यायालयाच्या आदेशाक आव्हान दिले. जायत्या जमीन हडप प्रकरणात आरोपी आशिल्ल्या सिद्दकीन उच्च न्यायालयाच्या आदेशाक आव्हान दिवन सर्वोच्च न्यायालयात संपर्क साधलो. ज्या न्यायालयान ताच्या आदी ताका जाय त्यो अटक कायदेशीर आसात असो निकाल दिल्लो. आता सिद्दकीची स्वाक्षरी वा शिक्को आणि वादग्रस्त कागदपत्रां हांचो थेट संबंध ना अशें सांगपी CFSL अहवालाचो विचार करून जामीन मंजूर दिला. गोवा 365 खातीर मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू. पर्यटन खाते गोंय आणि GTDCन 8 ते 10 मे या काळात साळगांव हांगा गोवा हेरिटेज फेस्टिवल 2026 घडोवन हाडला. जातूंत राज्यांतली चैतन्यशील संस्कृताय, संगीत, परंपरा, फॅशन आणि जेवण हांचो आस्पाव आसा. सांस्कृतिक अणभव आणि समुदायाच्या सहभागावरवीं गोंयच्या दर्यादेगे भायर हे राज्य आशिल्ल्याचे दाखोवपाचो हेत ह्या कार्यावळीचो आशिल्लो. पळयात. आणि आमचे सहकार्य सदांच ताका आसतले एज अ टीम टू एन्श्योर दॅट एंड ऑफ द डे सालिगांव विन्स. आणि सालिगांव समज सगळे लोक फुडें व्हरतले, उदरगतीची पावलां काडटले. म्हाका दिसता केदार योग्य दिशेन पावलां काडीत आसा आणि तुम्ही सगळ्यांनी ताका साथ दिल्या. तशीच ह्याच साथीन तुम्ही पावलां फुडें काडटले अशी आशा बाळगिता. मुख्यमंत्री काही कारणा खातीर पावलां ना पूण ताणें आपली शुभेच्छा दिल्ल्यो आसा आणि ह्या फेस्टिवलाचे सगळे स्टॉल जे पार्टिसिपेट आसा तांकां आमच्यो शुभेच्छा दिता. आमचे टुरिझम डिपार्टमेंटाचे 3 दीस केदार, कुलदीप आणि पूर्ण टुरिझम डिपार्टमेंट जे ऑफिशियल जे हांगा आसा ते कंटिन्युअस तुमच्या संपर्कान हांगा काम करतले. पूण तांचे हांव अभिनंदन करता की दीस रात ते एन्श्योर दॅट अ स्माइल इज देअर ऑन द लोकल्स, ऑन द टुरिस्ट, इंटरनॅशनल अँड डॉमेस्टिक. आमची जी स्टॉलां तुम्ही पळयता जितून चणेकारांची, खाजेकारांची, पॉटरी, आमचे कोंकणी लायब्ररी, आता फाल्यांच्यान म्हणजे आयच्यान फाल्यांच्यान तुम्ही पळयता आसतले हांगा कोंकणी फिल्मां ती आमकां पळोवपाक मेळटली. आमकां ट्रेडिशनल डान्स पळोवपाक मेळटले. नामनेचे सिंगर आमकां पळोवपाक मेळटले. स्पेशल परफॉर्मन्स म्हणून सुदेश भोसले ते सुद्धा गोंयकार.
ते आमकां पळोवपाक मेळटले. आनी हे सगळे करता आसतना एवरी टायम एक क्वेश्चन मार्क येता की गोंयच्या फेस्टिवल इव्हेंट जाता तेन्ना भायरचे हे कित्याक. सो ह्या फावटी ऑनरेबल टुरिझम मिनिस्टर आनी आमी विचार केलेले की ही स्टेज जी आसा ही गोंयकारांकूच दिवची म्हणून. आनी तेकाच लागून सगळे जे बँड्स आसा चडशे मॅक्सिमम 90% बँड जे आसा हे गोंयचे आसा. जे फॅशन शो आता हे आमचे सालिगांवचेच निरोस्का ते परफॉर्म करतले, होस्ट करतले. आणि आमचे इव्हेंट जे आसा बँड आसा ते सुद्धा सगळे सालिगांवचे आसा. सो सगळे गोंयकारांक एक ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळी की ह्या स्टेजीर येवन परफॉर्म करपाक लागून आनी आपलो टॅलंट दाखोवपाक लागून. आनी हे करता आसतना म्हाका दिसता आमचे गोंयकार, आमचे टॅक्सीकार भाव आसूं, हॉटेलकार भाव आसूं, ह्या सगळ्यांक हेजो फायदो जाता. आमच्या सराउंडिंग ही सगळी स्टॉलां पळयल्या, ही सगळी स्टॉलां आमचे सेल्फ हेल्प ग्रुपान आमी दिलेली आसा. गोंय केवळ बीच आणि सँड बीच अशें न्हू दवरता. गोंय हे वेगळें आसा हो दाखोवपाचो सदरीत ते प्रयत्न करत आसतात. आणि एक वेळ आसतालो की एखादे असे कार्यक्रम केवळ व्हडल्या सिटीन जाताले, पण आज तांच्यानी आमी पळयतात की तांच्यानी पर्यटन खात्याची जबाबदारी घेतलच अशा पद्धतीचे सबंद गोंयभर कार्यक्रम गेल्या आठवड्या भितर तांच्यानी मुरगांव हांगासर कार्यक्रम ऑर्गनायज केलो. हांव आनी केदारूय आशिल्ले. आणि त्यामुळे तांकां दिसता की गोंय हे वेगळ्या पद्धतीन करचें. आज जर हांव हांगा पळयलें आसत जाल्यार आमी हांगा पळयतात की हांगा जी शॉपां आसात, ह्या सगळी शॉपांची हांगाले सेल्फ हेल्प ग्रुप आसतले, हांगाले लोकल आसतले, ह्या सगळ्या जाणांक हांगा दिले. हांगा बरयलें अश्रूर पॉयंटूय बरयल्या आनी ताजे हुर्राक मेळटा तें बरयलां. सेल्फ हेल्प ग्रुपाचें नांव हरी क्रॉस सेल्फ हेल्प ग्रुपूय बरयलां. आनी त्यामुळे ह्या माध्यमांतल्यान आमच्यो महिला आसत, हांगले स्थानीक जे आसात तांकां एक संद आसा, ऑपॉर्च्युनिटी आसा आपलो प्रॉडक्ट डिस्प्ले करपाक. आणि त्यामुळे अशा पद्धतीचे एखादो कार्यक्रम जेन्ना आमी करतात, फेस्टिवल जेन्ना करतात, ताच्या भितर लोकल जे आसात ताका इन्वॉल्वमेंट भितर करप हे तांचे आसा. Every year it gets bigger and better. Especially आयज हांगा येयला तेन्ना ही माणकुली भुरग्यांनी जे परफॉर्मन्स दिले, really hats off to you all and hats off to the academy for David Furtado's academy for training them, and also these numerous stalls given to specially ladies from self help group. जेन्ना आमी स्वयंपूर्ण गोंय म्हणटात तेन्ना हे जे ऑपॉर्च्युनिटी आमच्या महिलांक स्पेशली मेळता, एक ₹2 हांगा जोडून हे 3 दीस हेरिटेज फेस्टिवल जे आमी सेलिब्रेट करतली. I would request all my people, especially from Bardes, to come here and celebrate the Goa Heritage Festival 2026. May it continue to grow into a very successful event over the next couple of years. Please do not make sure that it dies down. Make it grow just how you intended and keep up the good work. The 3rd edition of the Heritage Festival, and it gives me a lot of pleasure to be here. तुमचे मध्ये असो उबो रावन पयलेच फावटी आमी हांगा पावलेले आसा. हेजे पयलीं केदारान सांगलेलें आमकां येवन कांय कारणां खातीर आमी पावंक नासले, पण खरें बरें दिसलें आयज येवन मुद्दम लोकां मदीं बसोन उलोवन. I got a chance to speak to Kedar for a few minutes before the program started, and like it was mentioned, this has grown into a very successful event. जायतो लोक हांगा मुद्दम येता, वेगवेगळे तरेचे कार्यक्रम. आनी जशें आमी ओपनिंग एक्ट पळयल्ले, सगळीं भुरगीं ह्या मतदारसंघाची जितली भुरगीं आहली 150 सुमार भुरगीं वांगडा नाचल्यात आमच्या खातीर. वॉट अ वंडरफुल परफॉर्मन्स बाय Jason Furtado and his entire team. Again, very happy to be here. 3 days of fun and enjoyment also. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकर, मनीषा जाधव आणि अरुण नाईक. सद्गुरू ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजी गुरु पीठारोहण रजत महोत्सवी वर्ष प्रिथर ते श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालित संत समाज ओपा खांडेपार उसगांव व श्री मारुदेव देवस्थान उसगांव ग्रामस्थ धर्मो रक्षती रक्षताह घडोवन हाडटा. दिव्य देवस्थान गौरव सुवाळो 10 मे ह्या दिसा श्री मारुदेव देवस्थान मारवाजडा उसगांव हांगा जातलो. आयोजकांनी हे विशीं पत्रकार परिशदेंतल्यान पुराय माहिती दिल्या. पळयात. श्रीमद सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज की जय. श्रीमद सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज की जय. पूज्य सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या चरणी
विनम्र अभिवादन करते आणि आपले समस्त सनातनी हिंदू धर्माभिमानी यांना सप्रेम जय सच्चिदानंद, जय श्रीराम. आत्ताच आपल्या प्रोफेसर सतीशजी यांनी आणि आपले फोंडा तालुक्याचे प्रमुख आपले रुपेशजी आणि आपली सविस्तर जी धर्मोरक्षती रक्षितः ह्या संदर्भात आपली प्रस्तावना आणि रूपरेषा कशी असणार आहे ती व्यवस्थित त्यांनी इथं मांडलेली आहे. आता सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या गुरुपीठारोहण रजत महोत्सवी वर्षानिमित्ताने हा जो कार्यक्रम आहे तो आपल्या उजगाव या पंचक्रोशीमध्ये होत आहे. आणि आपल्या हे रजत आम्ही याच्यासाठी म्हणतो की 24 वर्ष स्वामीजींच्या म्हणजे गुरुपीठारोहण होऊन 24 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आता 25व्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे. ते आपल्या पूजनीय सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांचा आहे. म्हणून मी सगळ्यांना आवाहन करते, सर्व सनातनी आपल्या हिंदू धर्माभिमानी यांना आवाहन करते की ह्या कार्यक्रमामध्ये आपण मुद्दाम होऊन हजर राहा. कारण आपल्याला सद्गुरूंच्या त्या वाणीतून खरं आपल्या ईश्वरी ज्ञानाचं खरं आपल्या धर्माचं जे ज्ञान आहे ते आपल्याला ऐकायला मिळेल, आपल्याला ते पाहायला मिळेल. त्याच्यासाठी सर्वांना हे आपल्या आयोजकांच्या वतीने आम्ही आवाहन करतो की या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं. धर्मो रक्षते रक्षितः या कार्यक्रमाचा आमचो अर्थ समजा पळयलो जाल्यार जसं आम्ही धर्माचं रक्षण करतले त्याचप्रमाणे आपला धर्म जो आसा तो आमचं रक्षण करतलो हो त्याचा मुख्य अर्थ आणि गंभीर अर्थ. या धर्मो रक्षते रक्षितः या कार्यक्रमात पवित्र सान्निध्य पद्मश्री विभूषित अध्यात्म शिरोमणी सद्गुरू ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजी महाराज पीठाधीश्वर श्रीदत्त पद्मनाभ पीठ श्री क्षेत्र तपोभूमी गोवा यांचं पावन सानिध्य या कार्यक्रमाला लाभतले. त्यानंतर या कार्यक्रमात मुख्य प्रमुख अतिथी माननीय विश्वजित राणे गोव्याचे आरोग्य मंत्री या कार्यक्रमात उपस्थित असताना. त्यानंतर माननीय आमदार डॉक्टर देविया राणे यांचाही कार्यक्रमात सहभाग असतो. त्याचप्रमाणे पुढे जाता अध्यक्ष सद्गुरू फाउंडेशन ॲडव्होकेट ब्राह्मी देवीजी यांचे हे या कार्यक्रमात सानिध्य प्राप्त जातले. मागीर माननीय समीक्षा नाईक जिल्हा पंचायत सदस्य उसगाव यांचे या कार्यक्रमात सहभाग असतो. मागीर गावचे सरपंच माननीय श्री राजेंद्र नाईक याही या कार्यक्रमात उपस्थित असताना. संत समाज संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री सुजन नाईक या कार्यक्रमात असणारे आणि या फोंडा तालुक्याचे तालुका प्रमुख म्हणून आपले माननीय श्री रुपेश भामाईकर हे कार्यक्रम उपस्थित असताना. आणि या पूर्ण उसगावचे ज्येष्ठ आणि सगळ्यांचे आवडते आपले माननीय उमाकांत गावडे हे कार्याध्यक्ष असा त्यांचाही या कार्यक्रमात सहभाग असतो. पूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादान विविध उपक्रम श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठाच्या माध्यमातून आज जगभर संपन्न जातना आम्ही सगळेजण पळयतात. ह्या अनुषंगान आयज ह्या रजत महोत्सवा निमतान आमच्या सगळ्या बुजगांवकारांक किंवा ओपा खांडेपार या वाठारातल्या सगळ्या ग्रामस्थांक एक सुसंधी प्राप्त झाली आणि तो म्हटल्यार धर्मो रक्षिती रक्षितः अशा ह्या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन आज गुरुमाऊलींच्या आशीर्वादान आमच्या सगळ्यांक संपन्न करपाक मेळटा. गोवा 365 खातीर कृष्णा नाईक, मनीषा जाधव आणि सानिका नागवेकर. 25 एप्रिलाक प्रशासकांनी नोटीस जारी करून 10 मे दिसा आम सभा घेवपाची घोषणा केल्ली. संदेश कळंगुटकार हांणी वेंचणुकेच्या अजेंडा संबंधी न्यायालयांत याचिका दाखल केल्ली. हाचेर न्यायालयान अजेंडा वगळपाचो आदेश दिल्लो. न्यायालयाच्या आदेशा उपरांत प्रशासकांनी दुरुस्तीची नोटीस जारी केल्या. कांय जाण हे बाबतीत लोकांक चुकीची माहिती दितात. वेंचणुकेचेर चर्चा जावची ना म्हणून हे आम सभेक वचप काय ना हो निर्णय समाजातल्या लोकांनी घेवचो. गोमंत भंडारी समाजाच्या वांगड्यांनी पत्रकार परिशदेंतल्यान स्पश्टीकरण दिलां.
पळय सब ज्युडिशियल आसा आमी चॅलेंज केला न्हू आतां कितें पळय येतलो फुडें निवाडो तो आमी मान करतले आमी चॅलेंज केला एडमिनिस्ट्रेटरांनी केला कित्याक आमकां नॅचरल जस्टीस दिवंक ना सरकारान जे पळय आमचे हेरींग जावपाक जाय आसलें लॉ मिनिस्टरा कडेन कायद्याचे दृश्टीकोनान ते आमकां हेरींग दिवंक ना हेरींग दिनासतना आमी नॅचरल जस्टीसाची सूट फायल केल्या सरकारान इनजस्टीस केला म्हणटा तुमी असो केला म्हणून आमी कोर्टान गेल्या इनजस्टीस केलात न्हू जाल्यार तशें आसलें जाल्यार एक 2-4 फाटी हेरींग घेतलो आसलो आनी मागीर ऑर्डर पास करपाचो पूण देवानंद बाब आतां समाजाची तेच न्हू तोच आमचो पॉयंट आहा आनी दुसरी गजाल म्हणजे जो समाजाचे रिन्युअलूच ना स्थायी कमिटी आहा आमची इट इज कंटिन्यू प्रोसेस जो अध्यक्ष आसता तो जेन्ना रिन्युअल सोंपता तेन्ना एप्लाय करता त्या प्रमाणे हांवें केला बिफोर डेट स्थायी कमिटी असताना रिन्युअल असताना ऍडमिनिस्ट्रेटर घालता सरकार म्हणजे एक सरप्राईज आमकां नॅचरल जस्टीसूच दिवंक ना समाज ग्रांटेड म्हणजे आता कितें म्हणपाचें आता तो कितले पयशे आता तुमी प्रश्न केलो की तो कितले पयशे काडटा कशे काडटा पण म्हाज्या म्हायती प्रमाणे म्हाका आतां एक इन्फॉर्मेशन केला की तो पेट्रोलाचे सुद्धा पयशे घेवपाक स्टार्ट केल्या म्हणजे एक्चुअली तो पयशे काडूंक शकता म्हणजे तेका गव्हर्नमेंटान तेजे ऑर्डरीन म्हटलां की तेका सगळे पावर दिल्या पण आता आमी ते चॅलेंज करपाचे आहा आता ते वेकेशन जेच्या कडेन वचपाक जाता काय मागीर डिव्हिजन बेंचा कडेन वचपाचे पळय ते अजून आमी डिसायड करूं ना आनी इवन हे 20A पळय केले नोटिफाय हे सरकारान वन सायडीड केला म्हणजे 1865 एक्ट आहा तेजेर एमेंड केला हो एमेंड केला जेन्ना आमचे डिस्कशन जाली केस घालता टायमार आमकां लॉयर म्हणपाक लागले एक कोणी तुमी चॅलेंज करूं नाका म्हणले म्हणजे एक पुलीस कम्युनिटीक हे प्रॉब्लेम जाता ज्याचे कोणी सोसायटीच्या अंडर 1860 सोसायटीच्या अंडर पळय रजिस्टर आहा तेका हे हो एमेंडमेंट हो घातला म्हणून हो हांव चॅलेंज करपाचो आहा म्हणजे आमी डिसायड केला एडवोकेटांचे आमी सगळे हे करून हे आमी चॅलेंज करतले कित्याक हितून कितें म्हटलां की एडमिनिस्ट्रेटर जाय जाल्यार सरकार 6 म्हयने 4 फाटी एक्सटेंशन दिवपाक शकता अशें न्हू कितें 6 म्हयन्यांनीच तेका हे नोटिफाय केला पळय आनी एमेंड केला ती 4 फाटी एक्सटेंशन दिवंक शकता म्हणजे कोणाचोय जर 3 वर्सां टर्म आसा 4 फावट जाल्यार 3 वर्सां सोंपली तुजी कळ्ळें तुका न्हू असो हो प्रश्न आहा म्हणजे गव्हर्नमेंटान सारके वन सायडेड एमेंडमेंट केला देवानंद बाब तुमी आयज सरकाराक ब्लेम करता पूण आयज सरकार भायले जाले कमिटी तुमची जावं समाज तुमचो पूण आयज ही परिस्थिती येयला कारण तुमच्या भितर एकठांय ना तुमी म्हणून ही परिस्थिती आयज येयल्या बरोबर आहा तुम्ही सरकाराक जेन्ना भायले जे कोण हे आसा तांकां हे करता पयलीं जे घरच्या घरान आसा ते एकठांय करचे अशें दिसना तुमकां म्हणजे सपोज जर घरच्या घरा सुद्दां कितली खूब आपली घरच्या भितर म्हणजे एक मस्तो आसता एक बरो आसता न्हू एक वाईट असता एक बरो असता हे सरकारचे काम न्हू आता राज्याचो मुखेली कोण आहा राज्याचो विचार करून तो सगळे डिसिजन घेता न्हू जेन्ना येदो व्हडलो समाज आहा 4-5 लाख लोकांचो आनी मेजॉरिटी समाज वोटर आहा तेका जर दिसता जाल्यार तो एडमिनिस्ट्रेटर घालूंक शकाय नासलो न्हू बट तेका हो घालपाचो जाल्लो कोणाक तरी हॅपी करपाक म्हणून तेणी केला आसतलें ज्या दिसा आमकां सीएमान आपयले 19 फेब्रुवारी खंय असेंब्लीत आनी 19 तुमी प्रश्न केला म्हणून सांगता 21 फेब्रुवारीक जेन्ना सीएमान आपयले आनी हांवें पयलो मुद्दो मांडलो की हांव तयार आहा म्हणून पण कांय आमचे विरोधक तयार आसले ना दूध का दूध पानी का पानी जावन इलेक्शन जावन निवडलो म्हणजे एज अ वर्ड सगळे चल्लेले एडमिनिस्ट्रेटर घालपाक म्हणून ते उलयले न्हू 5 वर्सां टेन्युअर आसा पण ऑर्डरी प्रमाणे ऑर्डरीचेर म्हटलां की पयलींचो जो बायलॉज आहा त्या प्रमाणे ऑर्डरीक म्हटलां पण आमी ऑलरेडी चॅलेंज केला आनी आमकां 5 वर्सां आमचो एमेंड केल्ले पयलींचे अध्यक्षान जेन्ना 2024 इलेक्शन जावच्या पयलीं आनी एमेंड केल्लो तेतून एमेंडमेंटान 5 वर्सां 3 वर्सां आता किती वर्ष झाले तुमका आम्ही 2024 निवडून दिल्या सो आता तुमचे म्हणणे की आता जे इलेक्शन जातले ते जावचे न्हू अशें तुमचो हे आसा मुद्दो हय इलेक्शन जावचें म्हणून हायकोर्टान डायरेक्शन दिला न्हय म्हाका मुद्दो इलेक्शन स्टील मॅटर डिस्पोज एजीन स्वता मान्य केला एजीन एडमिनिस्ट्रेटरचे वतीन उबो रावन सांगला
आर्ग्युमेंट जावना आपण स्टे घातलेली सुरेश लक्ष्मण कलामतकर तेणी स्टेजर हेजी लास्ट मोमेंटाक सगळे उभे रावता जेन्ना स्टे मागपाक तेणे आर्ग्युमेंट करपाक वयतालो हेजी स्वता मान्य केला की आयटम नंबर 2 पळय आहा तो आमी घेयना म्हणून इलेक्शनाचो मुद्दो तो काढला आणि आयज ऑलरेडी आयज कॉरिडॉर तेणी हांगा हेजेर एडमिनिस्ट्रेटरान दिला की आमी घेयना म्हणून ते घालचे पडटा तसले ही सिस्टम. गोवा 365 खातीर झाहीद शेख, मनीषा जाधव आणि अरुण नाईक.